CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शहरातील निवासी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर भंगार साठवणूक आणि व्यवसाय विरोधात नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारदार ॲडव्होकेट मो जुबेर मो शफीउल्ला यांनी दिलेल्या निवेदनात जाकीर हुसेन शाळेच्या मागील बाजूस मशिदीपासून सुमारे 60 फूट अंतरावर असलेल्या निवासी क्षेत्रात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता भंगार साठवून आणि व्यवसाय सुरू आहे। या बेकायदेशीर व्यवसायासाठी परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, डास आणि कीटकांचा प्रभाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। तसेच आग लावण्याचा आणि अपघात होण्याचा धोका देखील वाढण्याची तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। स्थानिक रहिवाशांनी वारंवार सूचना देऊनही संबंधित व्यक्तींनी हा व्यवसाय सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारकांनी नगर परिषदेकडे खालील मागण्या केल्या आहेत। संबंधित ठिकाणी तत्काळ संयुक्त पाहणी करावी, बेकायदेशीर भंगार साठवणूक जप्त करून हटवावी, संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी, भविष्यात अशा प्रकारचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी। ही कारवाई महाराष्ट्र नगरपालिका आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।